मला वाटतं लोकशाही विचार आणि लोकशाही प्रणाली यामध्ये जर कुठल्या संस्था फार महत्त्वाच्या असतील तर ती कुटुंब संस्था आणि शाळा ह्याला फार अनन्य महत्त्व आहे. पण या पलीकडे सुद्धा अनेक घटक समाजातले त्यांच्या परीनं लोकशाहीकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि लोकशाही सुदृढ करण्याचे काम करतात. आणि म्हणून आपण सगळ्याच्या भक्तांना आज ऐकलं ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करताना लोकशाहीबद्दलच्या कुठल्या विचारांना ते पाहतात हे वैविध्य सुद्धा हे लोकशाहीचं फार मोठं एक गर्भस्थान आहे. आणि म्हणून ही लोकशाही जागृत ठेवणं, मिळालेली आपली जी देणगी आहे ती टिकवणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. आता जर निवडणूक यंत्रणा या संदर्भात जर तुम्ही आमच्याकडे पाहत असाल तर आमचं एवढंच काम आहे, मतदार याद्या तयार करायच्या आणि निपक्ष आणि चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका घ्यायच्या. एवढं आमचं काम केलं म्हणजे आमचं काम संपलं. त्याच्या पलीकडे जाण्याची आम्हाला गरज नाही. परंतु एक चिंतनाचा विषय म्हणून माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टी येतात की निवडणुकाचं लोकशाहीमधलं महत्व काय, तर लोकशाहीचा ढाचा अबाधित ठेवणं हे खरं लोकशाहीचा ढाचा अबाधित ठेवण्याचं काम ह्या निवडणुकांनी केलेलं आहे आतापर्यंत. परंतु नुसता ढाचा म्हणजे लोकशाही नाही. मग लोकशाही या निवडणूक यंत्रणेच्या निवडणूक प्रक्रियेच्या भोवताली जे वातावरण आहे त्याच्यावर ही लोकशाही अवलंबून आहे. जर ते वातावरण अलोकशाही असेल तर माझ्या मताप्रमाणे या निवडणूक यंत्रणेला सुद्धा काही महत्व आहे, त्याला सुद्धा काही अडचण आहे. त्यामुळे हा अर्थ जर आपल्याला प्राप्त करून द्यायचा असेल तर हे वातावरणामध्ये लोकशाहीवादीपणा किंवा अलोकशाहीचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावर मात करून हे वातावरण कसं चांगलं करता येईल हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की या लोकशाहीला वेळोवेळी अनेक चॅलेंजेस आहेत. लोकशाही संस्थांवर आक्रमणं झाली, लोकशाही संस्था खळखळे करण्याचे प्रयत्न झाले, अनेक गोष्टी अनेक चॅलेंजेस या देशाने स्वातंत्र्यापासून पाहिलेले आहेत. परंतु त्या चॅलेंजेसवर खरं कोणी जर मात दिली असेल तर ती मतदारांनी दिलेली आहे, सुजाण नागरिकांनी दिलेली आहे. आणि हे मर्मस्थान आपल्याला लोकशाहीचं बलस्थान हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये मी या लोकशाहीच्या अनुषंगाने निवडणूक यंत्रणेमध्ये काम करतो आणि हे काम करत असताना जे मला जे प्रश्न सतावत आहेत ते 2 ते 3 प्रश्न मला नेहमी सतावतात. लोकशाही प्रणाली ही अशी प्रणाली आहे की तिथे प्रत्येकाचा व्हॉइस, प्रत्येकाचा विचार मांडण्याचं एक स्वातंत्र्य आहे आणि त्या प्रवाहामध्ये सगळे आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. जसं ते परिघाच्या बाहेरचे लोक कम्युनिटीज आहेत, लोक आहेत, तृतीयपंथी आहेत की ज्यांना आपण कुटुंबाने सुद्धा स्वीकार केला नाही, समाजाने स्वीकार केला नाही, त्यांच्यासाठी लोकशाही काय आहे हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्यांना समाविष्ट करण्याचे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस पुन्हा एकट्या कुठल्याचे चॅलेंजेस नाही, हे समाज म्हणून आपल्या सगळ्यांचे हे चॅलेंजेस आहेत. म्हणून जेव्हा तृतीयपंथीयांचा स्वीकार सुप्रीम कोर्टाने त्याच्या जजमेंटमध्ये केला त्यावेळेला आम्ही असं विचार केला की तृतीयपंथीयांचा तुझा माणूस म्हणून केलेला स्वीकार हा खरा लोकशाहीचा सन्मान आहे. हा विचार आपल्या डोक्यामध्ये पक्का असतो.
म्हणून आपण जिथं जिथं काम करतो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, तिथं ह्या लोकांना सुद्धा या प्रणालीमध्ये कसं आणता येईल यासाठी काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशेषतः तरुणांचा काय आहे. कारण तरुणांचा देश आपण स्वतःला मानतो. या तरुणांच्या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया आहे. त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांचा किती सहभाग आहे हा सुद्धा मोठा चॅलेंज आहे. आपल्याला आश्चर्य वाटते की लोकसंख्येमधलं 18-19 या वयोगटातलं प्रमाण 5.8 आहे. पण मतदार यादीचं प्रमाण फक्त 0.68 एवढं पर्सेंट आहे. म्हणजे 80% मुलं ह्या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. आणि नंतरचा दुसरा प्रश्न आहे की मतदानाला किती येतात. म्हणून मतदान करण्याबद्दलची उदासीनता हा खरा मोठा चॅलेंज आहे. आणि या चॅलेंजकडे आपल्या सगळ्यांनी तेवढ्याच डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या समाजामध्ये अनेक समाज इन्फ्लुएन्सर्स आहेत, समाजावर त्यांचा प्रभाव आहे, अशा अनेक व्यक्ती आहेत. आज तुम्ही पाहता की व्यासपीठावर जे वक्ते आहेत, पाहुणे आहेत, हे कुठं बाहेरचे नाहीत, या भूमीमधले आहेत. आणि या भूमीमध्ये राहून त्यांनी मोठा ठसा आपल्या कामाचा केवळ देशामध्ये नव्हे तर देशाबाहेर सुद्धा केलेला आहे. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि असे असंख्य लोक आहेत. प्रश्न आहे की ह्या सगळ्यांना एकत्र आणणारा, त्याची मोठ बांधणारा आणि समाजासाठी काम करण्यासाठी एक मोठं अभियान उभारण्याचं आहे. म्हणून हा सगळा प्रपंच आहे. आपल्याला जर खरा जे आशास्थान आहे, मला जे वाटतं ते हे सगळे विद्यार्थी आहेत. इथूनच क्रांती होईल, इथूनच हा विचार आहे. म्हणून आतापर्यंतचे आम्ही 10 जे लोकशाही गप्पांचे जे कार्यक्रम केले हे सगळे मुलांच्या सोबत केले. त्याचा उद्देशच एवढा आहे की ही भावी पिढी आहे, या भावी पिढीपुढे काहीतरी विचार आपल्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून संवादाच्या माध्यमातून जेव्हा अशी मोठी माणसं आपल्याशी बोलतात, काही विचार देतात, काही स्वतःचे अनुभव सांगतात, त्याच्यातून आपल्याला ते काही लोक अशीच खरोखरच प्रेरणा घेतील आणि काहीतरी विचाराची दिशा त्यांना मिळेल असं वाटतं. आणि म्हणून सगळ्यांनी केवळ निवडणुकीकडे नव्हे, सर्व स्तरातील सर्व घटकातील लोकांनी याच्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा थोडा थोडा उचलला तर मला निश्चित वाटतं की याचं लोकशाहीकरण या विचाराचं खऱ्या अर्थानं लोकांच्या पर्यंत जाईल असं त्याच्यामध्ये मला वाटतं. धन्यवाद. मत देताना मी त्या समोरच्या माणसामध्ये काय पाहिलं पाहिजे असा एक प्रश्न विचारला आहे. आणि प्रचाराच्या वेळेला दारू आणि पैशाने मतं विकली जातात, त्याच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर मला काय करता येणं शक्य आहे. आणि तिसरा शेवटचा प्रश्न असा आहे की थेट राजकारणात न जाता अप्रत्यक्षपणाने मला लोकशाही संवर्धनासाठी काय करता येईल. एक एक प्रश्न घेतो मी. पहिला प्रश्न जो विचारला, आपण कुठल्याही गुण उमेदवारामध्ये पाहतो. तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराची निवड करता त्याला तुम्हाला कोणाला शिकवायला लागतं का की माझी बायको कशी असावी, माझा नवरा कसा असावा. मला वाटतं तुम्हाला हे उपजत आहे. तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तुम्हाला शर्ट किंवा पॅन्ट घ्यायची आहे तर तुम्ही पाहता ना कसा पोत आहे का बरोबर, त्याचा कलर बरोबर आहे का, त्याचा फिट बरोबर आहे का. मग आपण एवढ्या गोष्टीसाठी एवढा विचार करतो तर मला वाटतं ती क्षमता तुमच्यामध्ये निश्चित असेल की आपला प्रतिनिधित्व करणारा उमेदवार हा कसा असावा की ज्याच्यावर आपली प्रगती, आपला विकास केवळ आपलाच नव्हे तर आपल्या भविष्याचा विचार, आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा विचार निश्चितपणे तुमच्या डोक्यात आला पाहिजे. आणि मला साक्षरता होण्याची गरज आहे. मी त्याचं काही उत्तर द्यावं असा विषय नाही आहे. मला वाटतं हे सगळ्या आपल्या लोकांना उपजत आहे.
निवडणूक आयोगाचा फक्त एवढा भर असतो की जे उमेदवार उभे आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती लोकांना उपलब्ध व्हावी की ज्याच्या आधारे ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे त्याच्या नावावर संपत्ती किती आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्यामुळे तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला कसे उमेदवार निवडायचे आहेत. दुसरं जे ऍप आहे जिथं आपण निवडणूक विभागाने सुद्धा केलेलं आहे की जेव्हा अशा पद्धतीच्या माल प्रॅक्टिसेस चालतात निवडणुकीच्या वेळेला प्रत्यक्ष वेळी त्या वेळेला सी विजिल ऍप म्हणून सर्वसामान्य माणसाला एम्पॉवर केलेलं आहे इलेक्शन कमिशनने की त्यांनी त्याची आयडेंटिटी कुठेही उघड न करता तक्रार करू शकतो किंवा एखादं दृश्य चाललं आहे त्याचे फोटोग्राफ अपलोड करू शकतो. मला वाटतं ते अपलोड केल्यानंतर 90 मिनिटाच्या आत जिल्हा कार्यालयाची यंत्रणा त्या स्पॉटला पोहोचू शकते अशी यंत्रणा केली गेली. त्याचाही तुम्हाला फायदा आहे. म्हणजे ही सगळी उपलब्धता तुम्हाला निर्माण करून दिलेली आहे. आम्ही असं काही प्रिस्क्राईब करणार नाही की तुम्ही याला मत द्या किंवा त्याला मत द्या, पण मत निर्णय घेण्यापूर्वीची जे माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता मत विकली जातात असा दुसरा प्रश्न होता. मला वाटतं खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की 500 रुपये देऊन 1000 रुपये देऊन आपण आपलं स्वातंत्र्य का गमावतो. आपल्या स्वातंत्र्याची हीच किंमत आहे का हा विचार ज्यावेळेला आपल्याला करतो त्यावेळेला याची महत्व आपल्याला समजतं. माझ्या नळाला पाणी का येत नाही, रस्त्यावर खड्डे का आहेत, असे प्रश्न तुम्हाला पडत नाहीत का? पण हे प्रश्न पडले त्याला तुम्हाला हा विचार माहिती पाहिजे की ज्या क्षणी आपण आपले 500-1000 रुपयामध्ये हे खरेदी करतो होते आपलं मत खरेदी करतात त्यावेळेला आपल्याला बोलण्याचा अधिकारही आपण गमावलेला असतो. मला वाटतं ही जागृती मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे की आपण जेव्हा मत विकतो ते विकलेलं मत म्हणजे तुम्ही तुमचं विकलेलं भविष्य आहे, आपल्या मुलाबाळाचं भविष्य तुम्ही विकलेलं आहे याची जाणीव जेव्हा होईल त्यावेळेला मला वाटतं आपण स्वतः कोणी असा विचार करणार. आणि तिसरा प्रश्न होता की राजकारणात न जाता मला लोकशाही सुदृढ करण्यासाठी काम करता येईल का? मला वाटतं लोकशाही फक्त राजकारणी लोक जिवंत ठेवू शकत नाही किंवा त्याची वृद्धी करू शकत नाही. आज आपण इथे पाहिलेले आहेत सगळे हे सगळे पॉलिटिशियन नाही परंतु आपापल्या परीने हा विचार त्यांच्या स्वतःमध्ये पहिल्यांदा आणि आपण तिथे इंटरॅक्ट करतो त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते पसरवत आहे. मला वाटतं हे सुद्धा लोकशाही वाढवण्यासाठीचं त्यांचं महत्वपूर्ण पाऊल आहे. साध्या कुटुंबामध्ये जेव्हा पालक आपला मुलगा आणि आपली मुलगी ज्याला समान वागणूक देतात त्यावेळेला तो कुटुंब प्रमुख लोकशाहीचीच उजवण त्या ठिकाणी करत असतो. त्याला पॉलिटिशियन व्हायची काही गरज नाही. मला वाटतं हे प्रत्येकाने जर आपापल्या ठिकाणी करू शकतो तर त्याला पॉलिटिशियन कशाला व्हायचं ते प्रत्येकाची फील्ड नाही, पण प्रत्येक लोकशाही बळकट करण्यासाठी निश्चित करू शकतो असा दृढ विश्वास मला आहे आणि आपल्या तो व्हावा अशा पद्धतीची थोडीशी अपेक्षा आहे.